भोपळे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा कृषी विभाग कळवण. आज मी आंबापूर या ठिकाणी आपले एक शेतकरी आहेत देवदास साबळे म्हणून, त्यांच्या शेतावर आलेलो आहे. त्यांना आपण एक बीज प्रक्रिया कांद्याची जैविक पद्धतीने कशी करायची याबाबत आपण त्यांना एक विद्यापीठात एक लिक्विड कॉन्सर्शिया बनवून दिलेलं होतं आणि त्याबद्दल आज ते आपल्याला काही माहिती सांगणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सांगावे. माझं नाव देवीदास सावळीराम साबळे, आंबापूर इथला मी शेतकरी आहे. मुक्काम पोस्ट पोस्ट दळवट, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील मी शेतकरी आहे. तर आम्हाला सरांनी ते जे टायकोडर्मा आहे ही बाटली, ते आम्हाला बीज प्रक्रियासाठी त्यांनी वापरायला लावली होती. तर ते साधारणतः एका किलोला 25 ग्रॅम 25 ml असं वापरायला लावलं. तर त्याचा मी उपयोग केला. तर साधारणतः माझा जे कांद्याचा उळे आहे त्याला मी ते वापरलं. त्याच्यात गुळाचं पाणी वापर केलं मी. त्याच्यानंतर मी आता साधारण माझा हा जे कांद्याचा उळे आहे ते साधारण 10 दिवसाचा असा आहे. पण त्याची परिस्थिती एवढ्या पावसामध्ये असे गंभीर पावसामध्ये पण तो आता खणखणीत तो उळ्या उपलब्ध आहे, माझ्याकडे उभा आहे. त्याला साधारणतः त्याच्या जे आजूबाजूचे जे उळे होतं ते पूर्ण भुई सपाट झालं. त्याला पण हे बुरशीनाशक मी वापरलं नव्हतं. याला वापरलं तर हे उळे एकदम खणखणीत आहे. देवदास भाऊ, मला एक सांगा, तुम्ही जे पुड्याचं बियाणं वापरलं, आता हे तुमचं घरचं बियाणं आहे. हो. पुड्याच्या बियाण्याला तुम्हाला दुकानदाराने काय सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं की आम्ही जे बुरशीनाशक दिलेलं आहे ते तुम्ही वापरा. मी त्यांना सांगितलं सर माझ्याकडे हे उपलब्ध आहे, पण त्यांनी सांगितलं ते नका वापरू, आम्ही जे बुरशीनाशक दिलेलं आहे ते तुम्ही वापर करा. त्याची आज परिस्थिती काय झाली? पण ते उळे आज म्हणजे खराब होऊन गेलं. त्याचं कुठं क्षेत्र आहे तुमचं? ते खाली आहे ना, तिकडे जवळच आहे का? हो, जवळ आहे ना. ठीक आहे, आपण ते पण बघू. मग जे हे शेतामध्ये आहे ते पुड्याचं बियाणं वापरलं होतं मी. पण त्याला जे आधीचं ते नंतर ते उळे आहे त्याला मी जे टायकोडर्मा वापरले, याला काही मी वापरलं नव्हतं. त्याच्यात याला मी रासायनिक बुरशीनाशक वापरलं होतं. इथलं पूर्ण मेलंय रोप ना? तर हे रोप आहे ना ते पूर्ण हे मरून गेलं. त्याला काही त्या रासायनिकचा हे रिझल्ट आला नाही. एकंदरीत तुम्ही हे जे वापरलं हो, त्याचा अनुभव तुम्हाला काय शेतकऱ्यांना सांगूशी वाटतो? माझं तर एकच सर असं म्हणणं आहे की कोणतेही शेतकरी राव त्यांनी याचा वापर केला पाहिजे. म्हणजे जैविक पद्धतीने जे आपण बीज प्रक्रिया केली हो हो त्याच्यामध्ये आपण जे 4-5 घटक टाकले हो, होते, तर त्याचा रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. आणि एकंदरीत जेवढ्या शेतकऱ्यांचं आज नुकसान झालं पावसामुळे, हो. पण तुमचं या ठिकाणी रोप एवढा पाऊस सारखाच पडलेला आहे. हो हो मी पण आता येताना बघितलं का बाजूच्या शेतामध्ये सुद्धा त्यांचं पूर्ण ते कांद्याचं रोप गेलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी ही बीज प्रक्रिया केली नव्हती. हो. एकदम लागून शेत आहे, ते पण तुम्हाला दाखवतो मी. आणि आपण त्यात तुम्ही बघू शकता का आता रोपाची परिस्थिती कशी आहे. तर एकदम असं चांगल्या उभ्या कंडिशन मध्ये हे रोप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर तुम्ही आता जो तुमचा अनुभव आहे, हो तर हो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे कमी खर्चात होतं का जास्त खर्चात होतं? नाही सर, हे कमी खर्चात होतं. मग शेतकरी जे बाजारात औषध आणतात, काही गोष्टी करतात, तर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी ते करण्यापेक्षा जैविक पद्धतीने करायला पाहिजे का? नाही सर, माझं तर म्हणणं आहे की त्यांनी जैविक पद्धतीने केलं पाहिजे. कारण हे स्वस्तात गंमत आहे, पण शेतकरी ते करत नाही. रासायनिक खतांचा वापर करतात किंवा रासायनिक कीटकनाशक वापर करतात किंवा बुरशीनाशक, त्यांचा रिझल्ट असं येत नाही सर. हे कमी खर्चामध्ये रिझल्ट याचा आहे. अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला का तुम्ही एवढ्या वर्षापासून कांद्याचे रोप ज्यावेळेस करतात, तुम्हाला अशा बऱ्याच अडचणी आल्या असतील, पण त्या वर्षामध्ये आणि आताच्या ह्या वर्षाच्या रोपामध्ये तुम्हाला काय वाटलं काही फरक? माझं तर दुसरं काही नाही सर. दरवर्षीमध्ये मी असं रोप तयार करतो, पण रोपवाटिका तयार नाही होत सर. दरवर्षी रोप भुईसपाट होऊन तुम्हाला जातं. एकंदरीत आपण अपेक्षा करू की याच्यातनं तुम्हाला चांगलं कांद्याचं रोप तुमचं होणार आहे. आणि हो. आज आम्ही सुद्धा याची कंडिशन बघितली. आपण कॅमेऱ्यातनं बघू शकतो. इकडे या ठिकाणी बघ, जर कॅमेरा केला तर बघा तुम्ही जवळपास म्हणजे एकदम चांगलं एकसारखं रोप उतरलेलं आहे आणि त्याचा अतिशय चांगला उपयोग त्यांचा या ठिकाणी झालेला दिसतोय. तर अशा पद्धतीने आपण एक या देवदास भाऊंच्या शेतावर त्यांचा आज थोडंसं मुलाखत घेतली. कारण की आता सुद्धा सलग 3-4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू होता आणि भरपूर पाऊस होऊन देखील त्यांचं या ठिकाणी जवळपास 5% जास्त नुकसान कुठे दिसत नाही. ह्या प्लॉटमध्ये तर अक्षरशः कुठंच रोप मेलेलं नाहीये. आणि अशी जर परिस्थिती अजून 10-15 दिवसामध्ये जर व्यवस्थित पाऊस जर उघडला आणि जर चांगलं त्याला वापसा कंडिशन व्यवस्थित आली, तर हे रोप चांगलं अतिशय राहू शकतं, असं मला या ठिकाणी वाटतं. तर ही आपण आज या देवदास भाऊंची मुलाखत घेतली, तर त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो. थँक्यू.